नेक्स्ट आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना. आता हे का महत्वाचं आहे, क्रॉप इन्शुरन्स इन द कंटेक्स्ट ऑफ ग्लोबल वॉर्मिंग, एन्व्हायरमेंट चेंज. काल काय परवाच IMDच्या अध्यक्षांचं स्टेटमेंट वाचलं असेल तुम्ही, की मान्सून या वर्षी जास्त अनप्रेडिक्टेबल आहे. म्हणजे आम्हाला फोरकास्टिंग करताना पण चॅलेंजिंग आहे. जे श्रावण वरती ज्या कविता आहेत त्याच्यामध्ये काय दिसतंय आपल्याला, की ऊन पावसाचा खेळ असतो श्रावण म्हणजे. आता जो धो धो पडतोय हा श्रावणातला पाऊस नसतो. म्हणजे आता हे व्हिजिबल आहे क्लायमेट चेंजचं इम्पॅक्ट. ओके, सो जे आपल्यासारखे वेल टू डू फॅमिलीतले आहेत त्यांचा खायचा प्यायचा इश्यू नाही, पण जे शेतीवर अवलंबून आहेत किंवा या क्लायमेट चेंजचा डायरेक्ट फिशिंग कम्युनिटी वगैरे असे जे डायरेक्टली इम्पॅक्ट होणार आहेत त्यांच्यासाठी हे खूप त्रासदायक ठरणार आहे. ओके, आणि याच्याकडे कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचं कुणाचंही लक्ष नाही. प्रत्येकजण आपापल्या याच्यात गुंग आहे. म्हणजे कुठल्या गव्हर्नमेंटने पुढचे 20 वर्ष क्लायमेट चेंजचे हे धरून कृषी विभागाला किंवा सायंटिफिक कम्युनिटीला काही याच्यामध्ये रिसर्च करायला लावलेला आहे किंवा त्या पद्धतीनं काय डायरेक्शन दिलेलं आहे, कुणाचं लक्ष नाही लक्षात येईल. सगळ्यात बॅकफुटेड टॉपिक आहे. एन्व्हायरमेंट डे आला की मग एकमेकाला शुभेच्छा द्यायच्या, कुणी तर मग भाषण टाकतंय, वसुधैव कुटुंबकम हमने कहा था इतने साल पहिले वगैरे वगैरे. पण रियालिटीमध्ये आपलं एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन मध्ये आपण बॉटमला आहोत जगात सध्या तरी, मागच्या 7-8 वर्षामध्ये. ओके, सो पुढे जाऊन खूप सिरियस प्रॉब्लेम्स होणार आहेत. म्हणजे ह्याच्या अगोदर काय अतिवृष्टी होत नव्हते असं नाही, पण एक जनरल पॅटर्न हजारो वर्ष तो फॉलो करत होता. एखाद दुसरं एक्सेप्शन्स असायचे. मागचे 3-4 वर्षाचे तुम्ही पाऊस बघा, तुम्हालाही जाणवेल की हे आता इंटेन्सिफाय होत चाललेलं आहे. ओके, आणि ह्याच्यावरती अजून आपण अडॅप्टेशन वगैरे याच्यात कुठंच नाही आहे. म्हणजे एवढ्या एक्स्ट्रा पाणी, आता समजा दररोजच मराठवाड्यामध्ये दरवर्षी जर हार्वेस्टिंग सीझनला असं सिच्युएशन व्हायला लागली, मग तिथं आपल्याला तशा व्हरायटी डेव्हलप करण्याशिवाय गत्यंतर नाही, बरोबर. आणि व्हरायटी की चला काढूया म्हणून लगे पुढच्या वर्षी येत नाही, ती प्रोसिजर आहे, त्याला 10-15 वर्ष लागतील. सो हे खूप सिरियस अजेंडावरती असणारे मुद्दे आहेत आणि असले पाहिजेत, पण ते तसे नाही आहेत. बॅक टू, सो याच्यातनं एक तात्पुरता दिलासा म्हणून एक स्कीम कडे आपण बघू शकतो. अशा क्लायमॅटिक ऍडव्हर्सिटीमुळे जर काही नुकसान होत असेल, ओके, तर शेतकऱ्याला काही प्रमाणात कॉम्पेन्सेशन मिळावं म्हणून ही योजना आणलेली आहे. आता क्रॉप इन्शुरन्स आणि आपण ह्युमन्स मध्ये जे मगाशी सांगितलं टर्म इन्शुरन्स, याच्यामध्ये मूलभूत फरक काय बघा. कारण क्रॉप इन्शुरन्स जो आहे तो खूप मोस्ट डिबेटेबल आणि कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक आहे. म्हणजे शेतकऱ्यांना 2 रुपयाचा चेक पण बँकेकडून इश्यू झालेत भरपाई म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये. कारण तसे नुकसान भरपाईचे तसे क्रायटेरियाच होते, त्या फॉर्म्युलानुसार 2 रुपये यायचे. म्हणजे ते चेक बनवायला आणि वटवायला त्यापेक्षा जास्त खर्च आहे, बरोबर, बँकिंग सिस्टीमला. सो खूप कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक आहे. पण याच्या जर मुळात बघितलं, आता माणसाची बघा, तुम्हाला इन्शुरन्स काढायला गेला तर काय चेक केलं जाईल, तुमचं वय काय. तुमचं वय जर कमी असेल तर तुम्ही जगायची शक्यता जास्त आहे एका म्हाताऱ्या माणसापेक्षा, बरोबर. त्यामुळे तुमचा प्रीमियम कमी असणार. दुसरा प्रश्न, तुम्ही स्मोकिंग करता का, अल्कोहोलिक आहात का. जर असाल तर मरायची शक्यता जास्त आहे, प्रीमियम वाढवा. नसाल, खूप शहाण्यासारखं राहता, तर प्रीमियम कमी बसेल, जास्त जगणार आहे तुम्ही. ओके, त्यानंतर आपल्याला ओव्हरऑल पॉप्युलेशन मध्ये माहित आहे इंडियामध्ये डेथ रेट काय आहे या वर्षी. त्यामध्ये कॅटेगरी वाईज डेथ रेट काय, हा पण इन्शुरन्स कंपन्यांकडे डेटा आहे. तर त्याच्या आसपासच ही घटना घडणार आहे जोपर्यंत खूप काही मोठे कॅटास्ट्रॉफिक इव्हेंट्स होत नाहीत. ओके, समजा भूकंप झाला आणि काही हजार माणसं मेली किंवा लाखानं मेली, तर असं सोडून किंवा कोरोना सारखी परिस्थिती, तेव्हा डेथ रेट जास्तच होता. ओके, इन जनरल एक ठराविक डेथ रेट आहे आत्ताच्या मेडिकल फॅसिलिटीनुसार, मग त्यानुसार तो प्रीमियम ऍडजस्ट करून कंपन्या आपलं प्रॉफिट करतात. इतकं हे सिंपल आहे. आता हे एवढं सिंपल कॅल्क्युलेशन क्रॉपला का नाही होऊ शकत. पहिली गोष्ट की ऍडव्हर्सिटीज काय सांगून येणार नाहीत. आता जे कोरोनाच्या बाबतीमध्ये ह्युमन्स मध्ये झालं, तसं दरवर्षी क्रॉप फेल्युअर मध्ये जिथं दुष्काळासारखी परिस्थिती आहे, आता पाऊस बघताय तुम्ही किती ऍडव्हर्सिटी नाही, काही ठिकाणी अति पडतोय, काही ठिकाणी पाऊसच पडत नाही. ओके, सो ह्याच्यामध्ये रिस्क जास्त आहेत. आता ऍग्रिकल्चर क्रॉप प्रोडक्शन मध्ये फक्त पावसावरच सगळं डिपेंड आहे का,
बाकीचे पण फॅक्टर्स आहेत, टेम्परेचर आहे, ह्युमिडिटी आहे. आता काही हॉर्टिकल्चर क्रॉप्स मध्ये बघा, अचानक धुकं जर पडलं तर पिकावरती परिणाम होतो, उत्पन्न येत नाही. द्राक्षाचं उदाहरण घ्या, किंवा आंब्याला जेव्हा बहार येतो, मोहर येतो, त्यावेळी जर धुक्याचं प्रमाण जास्त असेल, कीड जास्त असेल, तर उत्पन्न पूर्ण घटतं. मग हे असे खूप नंबर ऑफ फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे उत्पन्न कमी होणार आहे. इथं ह्युमन्स मध्ये खूप सिम्प्लिफाईड आहे. दुसरं, ह्युमन्स मध्ये काही कॅज्युलिटी झाले तर सगळी सिस्टीम आहे डॉक्युमेंटेशन करायला, पोलिसांचं सर्टिफिकेट मिळेल, हॉस्पिटलमधून सर्टिफिकेट मिळेल. सो एक एस्टॅब्लिश्ड प्रोसिजर आहे. इथं समजा एखाद्या ठिकाणी पूर आला, जसं आता कोल्हापूर सांगलीचं उदाहरण घ्या, 2-3 वर्षापूर्वी पूर आला होता, तर लिटरली कृषी विभागाला किंवा यांना इलेक्ट्रिक आपलं जे MSCB आहे त्यांना सोलापूर, मराठवाड्यातून किंवा पुण्यासारख्या ठिकाणाहून माणसं बोलवावी लागली होती कृषी विभागाला, महसूल विभागाला पंचनामे करण्यासाठी. ओके, म्हणजे एक कृषी सहाय्यक असेल आणि त्याच्या अंडर 5 गावं असतील. आता वॅकन्सी आहेत म्हणून आणखीन एकाचा चार्ज त्याच्याकडे आहे. ओके, सो 10 गावं आहेत आणि 10च्या 10 गावं 15 दिवस पुराखाली होते. ओके, आता इमॅजिन करा, एक माणूस 10 गावातल्या सगळ्यांची शेती महिन्याभरात पण तो बघून पूर्ण करू शकत नाही. ओके, मग ह्याच्यामध्ये काय होतं की आता गावामध्ये काही जमीन उंचावर असू शकेल, काही सकल असेल, काही पूर्णच बुडालेले आहे, काहीला नुसतं 1-2-3 दिवस पाणी लागलं होतं, परत नॉर्मल होतं. त्यामुळे प्रत्येका ठिकाणची सिच्युएशन वेगळी असते. सो मॅन पॉवर इथं कमी पडते. मग अशा वेळी समजा त्या एका कृषी सहाय्यकाला जर 1.5-2 महिने लागले, तर शेतकरी काय पंचनामाला येणार आहे म्हणून काय तसंच शेत ठेवून बसणार आहे का? त्याला राहिलेल्या सीझन मध्ये काहीतरी क्रॉप घ्यावं लागेल, ते काढून टाकावं लागेल पंचनाम्याच्या आधी. असे खूप सारे इश्यूज आहेत. परत त्या रेकॉर्डला वेगळं असतं. बऱ्याचदा फील्डला काय होतं की 7/12वरती, म्हणजे खालच्या मशिनरीला मॅनेज करून 7/12वरती क्रॉपचा उल्लेख वेगळा असतो, म्हणजे त्याला बाकीचे सोसायटीमधून कर्ज मिळतंय वगैरे बाकीचे हे असतात. मग ज्यावेळी ऍक्च्युली पूर येऊन जाईल तर ते क्रॉप, नुकसान झालेलं क्रॉप वेगळंच असतं. लक्षात येत आहे? बरं, याच्यामध्ये एवढं मेजर स्केल ज्यावेळी लॉस होतो त्यावेळी अपेक्षित असं आहे की क्रॉप इन्शुरन्स कंपनीचं एक तरी कार्यालय जिल्ह्याला असलं पाहिजे. ते बऱ्याचदा नसतंच. मग अचानक नियम असा आहे की 48 तासाच्या आत, ओके, शेतकऱ्यांनी नुकसान झालेलं कळवलं पाहिजे. मग त्या काळात फोन कोणी उचलत नाही, लागत नाही, कुठल्याच टोल फ्री नंबरला रिस्पॉन्स मिळत नाही. ओके, इथून सुरुवात. म्हणजे हा खूप मेजर स्केल वरती प्रॉब्लेम आहे. बरं, आता हे सगळं प्रॉब्लेम आपण नलिफाय केले, आपण आता फील्ड वरती गेलो आणि नुकसान किती झालं हे केलं. आता हे माझ्या नॉलेज वरती किंवा माझ्या म्हणण्यावरती आहे, 70% नुकसान झालं, 50% नुकसान झालं, 90% नुकसान झालं. मग इथं ह्युमन डिस्क्रिशन आलं, येतं लक्षात. माणसाच्या टर्म इन्शुरन्स मध्ये डॉक्टरने एकदा हा मयत झाला सर्टिफाय केलं की विषय संपतोय. इथं तसं नाही, इथं स्केल पण आहे, बरोबर. मग ह्याला खूप सारे फॅक्टर्स आहेत. बरं, इथं तुमच्या त्या गावामध्ये जे काय, हे आता मी पुराचं सिम्प्लिफाईड उदाहरण सांगितलं. गारपीट वगैरे असं असेल तर आणखीन म्हणजे विचित्र अवस्था असते. गारपीट काय अख्ख्या जिल्ह्याभर होत नाही, लक्षात घ्या, एखाद दुसऱ्या गावात होते. मग तिथल्या पुरतं मग क्लायमेट काय होतं, ट्रिगर सगळे सॅटिस्फाय झाले का, खूप तांत्रिक होऊन बसतं सगळं. आणि मग याच्यातनं मग असे केसेस होतात की 2 रुपये 10 रुपये, आता हे प्रमाण कमी झाले पण आधी असं होतं. मग हा थोडा कॉम्प्लेक्स इश्यू आहे. त्यात पुन्हा आता इन्शुरन्स कंपनी साहजिकच बिझनेस करायला बघणार, प्रॉफिट हे करायला बघणार. त्यामध्ये इन्शुरन्स कंपनी आणि राजकीय लोकांचे लागे बांधे असतील तर नियम थोडे इन्शुरन्स कंपनीला फेवरेबल होईल अशा पद्धतीने बनवले जाणार. मग त्यामुळे नुकसान भरपाई शेतकऱ्याला कमीच मिळतो. मग जर कमी मिळत असेल तर शेतकरी मग पुढच्या वेळी इन्शुरन्स घ्यायला बघणारच नाही, येतं लक्षात. किंवा आता पश्चिम महाराष्ट्रात उदाहरण घेतलं तर पूर एक सोडलं तर बाकी काय अशी खूप मोठी नॅचरल कॅलॅमिटी येत नाही. पूर पण ते पण कोल्हापूर सांगलीचा सध्या इश्यू आहे, ते पण जे जमीन नदीकाठी आहे. मग बाकीच्या शेतकऱ्यांना जर काय होतच नसेल तर आम्ही कशाला प्रीमियम भरू, असा पण एक मुद्दा येतो. आणि भरल्यानंतर मग त्या फॉर्म्युलानुसार जेमतेम जर तुम्हाला हे मिळत असेल, कॉम्पेन्सेशन मिळत असेल, तर कोणी भरायला बघत नाही. बरं, हे इन्शुरन्स, ह्युमन इन्शुरन्स काढणं एवढं सोपं पण नाही. तुम्ही तुमच्या गावातल्या बँकेत जा आणि म्हणा की मी सोयाबीन पेरणार आहे आणि मला त्याचा इन्शुरन्स काढायचा आहे. पहिला तर ते म्हणतो आमच्याकडे निघत नाही, बिंदास बोलतात. सगळ्या नॅशनलाइज बँकेमध्ये निघतं, काढायचं असतं पण त्यांना प्रोसिजरच माहित नसते. आणि
त्यांना एवढा लोड असतो की कुठं माहिती घ्या आणि मग त्याला करून द्या, त्यापेक्षा नाही म्हणून सांगणं सोपं असतं. म्हणजे असे खूप ह्याच्यामध्ये नंबर ऑफ प्रॉब्लेम्स आहेत. मागच्या 7-8 वर्षापासून हळूहळू हे सिस्टीम डेव्हलप होते. ओके, पण ही क्लायमेट चेंज मध्ये अडॅप्टिव्ह मेजर्स मध्ये सगळ्यात महत्वाचे मेजर्स आहे, काहीतरी कॉम्पेन्सेशन मिळेल, कारण क्रॉप फेल्युअर व्हायचं प्रमाण वाढतच जाणार आहे. ओके, ठीक आहे. सो खरीप 2016 पासून स्कीम ही लागू केली. त्याच्या अगोदर खूप साऱ्या इन्शुरन्सच्या स्कीम्स होत्या. ओके, त्यानंतर मर्ज केल्या गेल्या. आता 2च स्कीम्स आहेत, प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि रिवाइज्ड वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स स्कीम. ओके, आता याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत बघा. टू प्रोव्हाइड फायनान्शियल सपोर्ट टू फार्मर्स सफरिंग क्रॉप लॉस. ओके, त्यानंतर स्टॅबिलायझिंग इन्कम ऑफ द फार्मर्स, एकदमच नुकसान झालं असं नको, काहीतरी कॉम्पेन्सेशन मिळावं. एनकरेजिंग फार्मर्स टू अडॉप्ट इनोव्हेटिव्ह अँड मॉडर्न ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस, हे असंच आहे. एन्शुरिंग फ्लो ऑफ क्रेडिट टू ऍग्रिकल्चर सेक्टर विच विल कॉन्ट्रीब्युट टू फूड सिक्युरिटी. तर हे सगळे ऑब्जेक्टिव्ह आहेत. ओके, आता याच्यामध्ये कवर्ड कोण कोण होतं बघा. 2020च्या आधी ज्यांनी क्रॉप लोन घेतलेला आहे त्याला एक सायंटिफिक शब्द वापरला आहे, सीझनल ऍग्रिकल्चर ऑपरेशन्स लोन, एसईओ लोन म्हटलं जातं. आपल्याकडे पीक कर्ज म्हणतो किंवा क्रॉप लोन म्हणतो. ओके, म्हणजे या सीझन मध्ये समजा मी शुगर केन लावतोय, तर मी शुगर केन वरती पीक कर्ज घेतो. समजा एकरी 50-60 हजार मला मिळत असेल. आता हे 7% आसपास तुम्हाला भेटतं, 7%. ओके, परत तुम्ही जर वेळेत ते चुकतं केलं तर इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम आहे, तुम्हाला 3-4% सबसिडी भेटते. म्हणजे तुम्हाला हार्डली 3 ते 4% पैसे युटिलाइज करायला भेटतात. मग तुम्ही जे काय फर्टिलायझर वगैरे वापरण्यासाठी युटिलाइज करू शकता. त्यामुळे क्रॉप लोन जवळजवळ सगळेच घेतात. 3-4% बँकेत कुठं मिळते आपल्याला काय. ओके, सो ज्यांना जे क्रॉप लोन घेतल्यात, तर समजा त्याचं क्रॉप फेल गेलं तर ते 60,000 पण ऑलरेडी आता बँकेतून कर्ज घेतलेलं आहे. सो पीक कर्ज ज्यांनी घेतलेलं आहे त्यांच्यासाठी हे कंपल्सरी आहे. ओके, म्हणजे 2020च्या आधी होतं, आता सगळ्यांना व्हॉलंटरी आहे. आधी पीक कर्ज घेतलेला कंपल्सरी होतं, ज्याचं पीक कर्ज नाही त्यानं ठरवा तुला पाहिजे असेल तर घे, पण आता सगळ्यांना व्हॉलंटरी केलेलं आहे. ओके, सो आताची स्टेटस लक्षात ठेवा विचारलं तर. आता मग याच्यामध्ये कसं एनरोल करायचं वगैरे, ऑनलाईन ऑफलाईन मोड वगैरे आहेत. नॅशनल क्रॉप इन्शुरन्स पोर्टल आहे मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चरच्या अंडर, तर ते तिथून भरू शकतात. नॉन लोनी फार्मर्स असतील, आता हे कोण भरतं, ज्या बँकेतून तुम्ही क्रॉप लोन घेतलाय तेच आधी करत होते. जे नॉन लोनी फार्मर्स आहेत, ज्यांनी लोन नाही घेतलं, तर ते मग कॉमन सर्व्हिस सेंटर बँकेत वगैरे आपण जायचं. ते आज या उद्या वगैरे प्रोसिजर सांगितली तुम्हाला. आणि प्रीमियम काय खूप जास्त नसतो, फक्त 1.5-2% प्रीमियम आहे. कव्हरेज ऑफ क्रॉप्स, आता क्रॉप्स कुठले कुठले कव्हर केलं जातं. फूड क्रॉप्स, त्यामध्ये सिरियल, मिलेट्स आणि पल्सेस आले. ऑइल सीड्स आहेत आणि कमर्शियल आणि हॉर्टिकल्चर क्रॉप्स आहेत. ओके, ते सोडून पेरेनियल क्रॉप्सला पण आपण देतोय, पण त्याचा फॉर्म्युला वेगळा आहे. आता प्रीमियम काय बघा, प्रीमियमचा अर्थ कळतोय का. मगाशी ते तुम्हाला जे जहाजाचं उदाहरण सांगितलं त्यामध्ये प्रत्येक जण आपला जो वाटा देत होता, किंवा आपल्या टर्म इन्शुरन्स मध्ये आपण जो काय वर्षाला पैसे भरणार आहोत त्याला प्रीमियम म्हणतात, हप्ता म्हणतात. ओके, मग याच्यामध्ये शेतकऱ्यांनी हप्ता कुठला भरायचा आहे. सिरियल, पल्सेस आणि ऑइल सीड्स असतील तर खरीप क्रॉपला 2%. ओके, आणि रबी क्रॉपला 1.5% रक्कम भरायची आहे ऍज अ प्रीमियम. म्हणजे जे काय प्रीमियम असेल त्याची, समजा तुमचं 1 हेक्टर एरिया आहे आणि त्याला प्रीमियम, समजा एक्झाम्पल म्हणून सांगतोय की 5,000 रुपये प्रीमियम बसतोय. ओके, कव्हर करायला, तर त्या 5,000चं तुम्ही 1 ते किती इथं 1.5 ते 2% तुम्ही भरणार आहात. 5,000चं 2% किती झालं, 100 रुपये. तर 100 रुपये शेतकऱ्यांना भरायचं. अशी ती आता बाकीचे मग प्रीमियम कोण भरतं, गव्हर्नमेंट भरतं. मग आतापर्यंत असं अपेक्षित होतं किंवा चालायचं, सेंट्रल गव्हर्नमेंट 50% भरणार, स्टेट गव्हर्नमेंट 50% भरणार. आता सेंट्रल गव्हर्नमेंटने त्यातून हात काढून घेतलेला आहे, म्हणजे पुढे आपण ते शेवटी बघू. तर हे प्रीमियम्स विचारलं जातात. कमर्शियल क्रॉप आणि हॉर्टिकल्चर क्रॉपला 5% आहे आणि याला 2 आणि 1.5%. आता ह्याच्यामध्ये जे काही रिस्क दिलेले आहेत, म्हणजे आता सोईंगची रिस्क असेल, हार्वेस्टिंगची रिस्क असेल, पोस्ट हार्वेस्ट लॉसेस असतील, हे सोडून कुठले नवीन रिस्क स्टेट गव्हर्नमेंट ऍड करू शकत नाही. ओके, मग कुठले कुठले रिस्क कव्हर केलेले आहेत बघा.
म्हणजे आपल्याच एका विद्यार्थ्यांनी मला सांगितलं होतं की गारपीटचं उदाहरण सांगितलं होतं. त्याची 25 एकर शेती आहे. त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या शेतकऱ्यांना गारपीट लॉसची नुकसान भरपाई मिळाली. पण तिथल्या अथॉरिटीचं म्हणणं होतं की ह्या फक्त 25 एकर मध्येच गारपीट नाही झाली, आजूबाजूच्या बाउंड्रीवरच्या सगळ्या शेतात पडलं. म्हणजे असं पण होतं, म्हणजे काही ठिकाणी लोकल इन्फ्लुएन्स वगैरे असतं. सो कुठले कुठले रिस्क कव्हर केले जातात बघा. जर काही अशी सिच्युएशन आली ज्याच्यामुळे सोईंग प्रिव्हेंट झाला असेल, ओके, किंवा तुम्ही सोईंग केलेला आहे पण पूर आला त्यामुळे जर्मिनेशन नाही झालं, किंवा दुष्काळ पडला जर्मिनेशन नाही झालं, अगदी सुरुवातीलाच लॉस झाला, तर अशा केसमध्ये जो काही तुमचं सम इन्शुअर्ड असतो, सम इन्शुअर्ड म्हणजे लॉस झाल्यानंतर, मगाशी जे तुम्हाला 1 कोटीचं उदाहरण सांगितलं ते सम इन्शुअर्ड झालं टर्म इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये. सो इथं जे काय तुम्हाला नुकसान भरपाई मॅक्झिमम मिळणार आहे त्याच्या 25% रक्कम तुम्हाला दिली जाते जर सोईंग आणि जर्मिनेशनलाच क्रॉप फेल गेलं तर, आणि तुमचा इन्शुरन्स कव्हर लॅप्स होतो, संपतो, तिथंच टर्मिनेट केला जातो. ओके. त्यानंतर स्टँडिंग क्रॉप मध्ये हार्वेस्टिंग पर्यंत जर इल्ड लॉस झाला तर ज्या कारणामुळे झाला, जे काय ट्रिगर्स असतील, फॅक्टर्स असतील, त्याप्रमाणे दिलं जातं. मग याच्यामध्ये कुठली कुठली कारण आहेत बघा, जी नॉन प्रिव्हेंटेबल रिस्क आहेत. ओके, जसं ड्रॉट आहे, ड्राय स्पेल आहे, फ्लड आहे, किंवा इन्युंडेशन म्हणजे फ्लडिंग रिलेटेडच आहे, डिसीज आणि पेस्ट आलंय एकदम अटॅक, जसं आर्मी वर्म टाइप मध्ये गावात आला आणि पूर्ण क्रॉप नष्ट करून टाकलं, लँडस्लाइड झालं, फायर झालं, तर अशा नॉन प्रिव्हेंटेबल नॅचरल कॉजेस मध्ये, किंवा लाइटनिंग आहे, स्टॉर्म आहे, हेल स्टॉर्म आहे, सायक्लॉन आहे, याच्याने जर उभं पिकाचं नुकसान झालं तर नुकसान भरपाई मिळणार. ओके, मग ते नुकसान भरपाई किती झाली वगैरे त्याच्या पद्धतीने ते मिळतं. त्यानंतर पोस्ट हार्वेस्ट लॉसेस, ऑलरेडी तुम्ही आता हार्वेस्ट करून, काही पिकांना बघा हार्वेस्ट करून वाळत ठेवायला लागतं तसंच, बरोबर, तर अशा केसमध्ये 15 दिवसापर्यंत अलाउड आहे. तुम्ही कट करून 15 दिवस किंवा 2 वीक्स तुम्ही कट करून शेतामध्ये तसंच ठेवलेलं आहे ड्राय करण्यासाठी, आणि अशा वेळी पाऊस झाला, गारपीट झाला आणि पिकाचं नुकसान झालं तर. ओके, तर इथपर्यंत कव्हर्ड केलेलं आहे. हे सोडून लोकलाइज कम्युनिटी कॅलॅमिटीज मध्ये काय येतात, हेलस्टॉर्म, गारपीट वगैरे, लँडस्लाइड आता सांगितलं, क्लाउड बस्ट, नॅचरल फायर, लाइटिंग मुळे होत झालं असेल, तर हे सगळं लोकलाइज्ड कॅलॅमिटी मध्ये कव्हर केलेलं आहे. आता स्टेट गव्हर्नमेंटला जर वाटलं, आता तुम्ही महाराष्ट्रात जर उदाहरण घेतला तर विदर्भात जिथं जंगल आहे, किंवा आपल्याकडं कोकण एरियामध्ये, पर्टिक्युलरली कोल्हापुरातल्या चंदगड वगैरे एरियामध्ये हत्ती येऊन नुकसान करतात, किंवा काही ठिकाणी रानगवे येऊन नुकसान करतात, बरोबर, जिथं फॉरेस्ट एरिया आहे तिथं वाईल्ड अॅनिमल्सचा प्रॉब्लेम आहे. तर वाईल्ड अॅनिमलमुळं आता पुण्याच्या आजूबाजूला बिबट्यांचा प्रॉब्लेम आहे, तर बिबटे काय शाकाहारी नाही आहे, त्यामुळे ते क्रॉप लॉस नाही करत, ते अॅनिमल डिपार्टमेंटशी रिलेटेड अॅनिमल लॉस करतात. ओके, सो इथं जर वाईल्ड लाईफ मुळे जर नुकसान होत असेल तर तसा ऍड ऑन तिथलं स्टेट गव्हर्नमेंट ऍड करू शकतं. आता ऍड ऑन कव्हरेज म्हणजे काय असतं, सिंपल टर्म इन्शुरन्सच्या भाषेत सांगतो, डेथ झाली तर ठराविक रक्कम मिळते. आता याच्यामध्ये ऍड ऑन काय घेता येतो, ऍक्सिडेंटल डेथ जर असेल तर त्याला ऍड ऑन करता येतं, म्हणजे काहीतरी 100-200-300 रुपये तुमचा प्रीमियम वाढतो. ऍक्सिडेंटल डेथ झाली तर तुमचा मूळ तुम्हाला जी रक्कम देणार होती ती रक्कम, आणि ऍक्सिडेंट झाली म्हणून काय एक्स्ट्रा असेल 20-25 लाख ती रक्कम, अशी ते ऍड ऑन म्हणतो आपण त्याला. तशा पद्धतीनं वाईल्ड लाईफ साठी जर असेल तर त्या त्या रिजन वाईज स्टेट गव्हर्नमेंट आपल्या अधिकारात करू शकतं. ओके, त्यानंतर आता एक्सक्लुजन काय काय आहेत बघा, म्हणजे कुठल्या कारणामुळे नुकसान झालं तर नुकसान भरपाई मिळत नाही. ओके, म्हणजे वॉर चालू आहे त्यामुळे नुकसान झालं, चुकून रशियाचं मिसाईल तुमच्या शेतात येऊन पडलं तर नुकसान भरपाई मिळणार नाही. ओके, किंवा इंडिया पाकिस्तान वॉर चालू आहे, न्यूक्लिअर रिस्क आहे, मॅलेसियस डॅमेज, मुद्दामहून डॅमेज केलेला आहे. ओके, आता कव्हर काय एवढा मोठा नसतो की मुद्दामहून डॅमेज करायला, पण स्टील त्यांनी क्लॉज टाकलेला आहे. किंवा असे काही रिस्क ते तुम्ही प्रिव्हेंट करू शकला असता, ह्युमनच्या हातात होतं. ओके, तर अशा केसेसमध्ये नुकसान भरपाई मिळत नाही. अक्रॉस सगळ्या इन्शुरन्सला कॉमन असतं. मग आता फार्मरची रिस्पॉन्सिबिलिटी काय बघा, टाइमली इन्फॉर्म केलं पाहिजे की माझं नुकसान झालंय. ओके, त्यानंतर समजा तुम्ही ज्या क्रॉपसाठी इन्शुरन्स घेतलेला आहे तेच क्रॉप सोईंग केलं पाहिजे, बरोबर,
किंवा इन केस काही चेंज ऍटमॉस्फेरिक कंडिशन मुळे समजा फेल गेलं आणि नंतर तुम्ही बदलला वगैरे, किंवा तुमचं नियोजनच बदललं असेल, तुम्ही ठरवलं होतं ग्राउंडनट लावायचं नंतर दुसरं पीक लावलं, तर तशा पद्धतीने इन्फॉर्म केलं पाहिजे तुम्ही. ओके, तर ही फार्मरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. टेबल वगैरे आहे हे तुम्ही एकदा वाचून घ्या, खूप काही असं महत्वाचं नाही आहे, कारण हे नियम वगैरे चेंज होत राहतात. सो आता रिसंट डेव्हलपमेंट काय ते एक्झामच्या दृष्टीने महत्वाचं. 2020 नंतर आता ही स्कीम सगळ्यांना ऑप्शनल म्हणजे व्हॉलंटरी केलेलं आहे. आता लोन जरी असलं तरी तुमच्या म्हणण्यावरती आहे, तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या. ओके, त्यानंतर आधी सांगितलं 50-50% सबसिडीज होत्या, आता सेंट्रल गव्हर्नमेंटनं कॅप लावलाय. ओके, अनइरिगेटेड एरियासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट 30% पर्यंत देईल प्रीमियम, आणि इरिगेटेड एरियासाठी 25% पर्यंत देईल. नंतर मग स्टेट गव्हर्नमेंट राहिलेली रक्कम भरायची. ओके, मग याच्यामुळे काय होतंय की बऱ्याचदा आता जीएसटी सारख्या इश्यूमुळे स्टेट गव्हर्नमेंटकडे पैसा नाही, कारण जे काही टॅक्स स्टेट गव्हर्नमेंटच्या पर्व्ह्यू मध्ये होते ते जीएसटी मध्ये आता गेल्यामुळं कलेक्शन सगळं आता गव्हर्नमेंट करतंय, आणि गव्हर्नमेंट बघून देते राज्यात कुणाचं सरकार आहे, बरोबर. त्यामुळे सगळ्यांनाच वेळेवर मिळत नाही. पहिली गोष्ट, बऱ्याचदा स्टेट गव्हर्नमेंटला इंटरेस्ट नसतो, त्यामुळे स्टेट गव्हर्नमेंट स्वतःच्या हिश्श्याची जी रक्कम आहे ती इन्शुरन्स कंपनीकडे देत नाही. त्यामुळे कुठं नुकसान झालं तर आमच्याकडे हप्ता चाला नाही, त्यामुळे इन्शुरन्स कंपनी कॉम्पेन्सेशन देत नाही. त्यामुळे ही योजना खूप डिफेम झालेली आहे. ओके, सो याच्यामध्ये आता UNDP-नं काय केलंय, एक टेक्निकल सपोर्ट प्रोव्हाइड केलंय फसल विमाला आणि किसान क्रेडिटला. फक्त एक वन लाइनर म्हणून माहित असून दे. पुढचं आपल्या दृष्टीनं महत्वाचं, या वर्षी महाराष्ट्रामध्ये क्रॉप इन्शुरन्स स्कीम जी आहे ती बीड फॉर्म्युला प्रमाणे लागू होणार आहे. 2-3 महिन्यापूर्वी गव्हर्नमेंटनं प्रपोजल पाठवलं होतं की बीड जिल्ह्यामध्ये आहे त्या इन्शुरन्स स्कीम मध्ये काही मॉडिफिकेशन करून राबवली गेली, तिथं रिस्पॉन्स चांगला भेटला. मग स्टेट गव्हर्नमेंटचं आपलं असं म्हणणं होतं की हे आम्हाला राज्याच्या ह्याच्यामध्ये सगळीकडे राबवायचं आहे. ओके, सो गव्हर्नमेंट त्याला मंजुरी लवकर देत नव्हतं, आता दिलेली आहे. तर आता ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे राबवलं जाईल. तर बीड फॉर्म्युलाला त्याला 80-110 फॉर्म्युला पण म्हटला जातो. आता हे 80-110 काय आहे बघा. आता बऱ्याचदा काय ओरड होते की इन्शुरन्स कंपनी तर प्रॉफिट मध्ये असते, 4-5 हजार कोटी प्रॉफिट होते, आणि शेतकऱ्याला काय नुकसान झालेल्या शेतकऱ्याला पण कॉम्पेन्सेशन मिळत नाही. मग हे थोडं समतोल करण्यासाठी काय केलेलं आहे, समजा एखाद्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे तर तिथं जे काही क्लेम्स आहेत, जे काही प्रीमियम गव्हर्नमेंट भरलेलं आहे, जसं मी मगाशी सांगितलं 5,000 रुपये प्रीमियम भरलेले आहेत, मग त्यातलं 1.5% फार्मरनं दिला असेल आणि बाकीचं गव्हर्नमेंटने भरला असेल, तर समजा तिथं कॉम्पेन्सेशन 5,000 पेक्षा जास्त आहे, म्हणजेच प्रीमियम पेक्षा 110% पेक्षा जास्त आहे, म्हणजे 5,000च्या भाषेमध्ये 5,500 पेक्षा जास्त कॉम्पेन्सेशन असेल, तर अशा केसमध्ये 110%च्या वरचे जे कॉम्पेन्सेशनची रक्कम आहे ती इन्शुरन्स कंपनीने भरायचं नाही आहे. ओके, ती रक्कम आहे ते स्टेट गव्हर्नमेंट देईल. ओके, लक्षात येतंय. म्हणजे तुम्ही प्रीमियम 5,000 रुपये भरलाय, तुम्हाला कॉम्पेन्सेशन खूप नुकसान झालंय, कॉम्पेन्सेशन समजा 10,000 आहे, म्हणजे आता ही 110% म्हणजे किती, 5,500. 5,500 पेक्षा ही रक्कम जास्त आहे, मग ही वरची जी 4,500ची रक्कम असेल ती स्टेट गव्हर्नमेंट भरणार, इन्शुरन्स कंपनी भरणार नाही. ओके, त्याच्या उलट समजा रक्कम नुकसान झालंच नाही किंवा नुकसान झालं असेल पण कमी झालेलं आहे, अशा केसमध्ये नुकसान झालंच नाही अशी परिस्थिती आपण घेऊ, तर जे काय आपण प्रीमियम कलेक्ट केलेलं आहे इन्शुरन्स कंपनीनं, त्या इन्शुरन्स कंपनीनं 20% रक्कम फक्त आपलं चहा पाण्यासाठी ठेवायचं, मेंटेनन्स कॉस्ट, जे काय तुमचे कर्मचारी कंपनी चालवायला, आणि बाकीची रक्कम स्टेट गव्हर्नमेंटला द्यायची. येते लक्षात. म्हणजे याच्यात काहीच नुकसान नाही झालं तर इन्शुरन्स कंपनीला 20% स्वतःकडे ठेवायला मिळतं, आणि अचानक खूप काही जास्त झालं तर फक्त आलेल्या प्रीमियमच्या 10% एक्स्ट्रा त्यांना भरावं लागणार आहे, बरोबर. त्याच्यावरची रक्कम स्टेट गव्हर्नमेंट भरणार आहे. तर अशी स्कीम आहे. याच्यामध्ये फायदा काय, आता बऱ्याचशा मेजर एरियावरती आता तुम्ही बघत असाल, आता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी इन्शुरन्स काढलाय समजा, तर
सगळीकडे काय फ्लडिंग सिच्युएशन येत नाही, सगळीकडे काय दुष्काळ येत नाही. त्यामुळे बराचसा एरिया जिथं प्रीमियम भरलाय तिथं नुकसान झालेलं नसणार आहे. मग अशा ठिकाणी जे काही प्रीमियम भरलेलं आहे ती 80% रक्कम स्टेट गव्हर्नमेंटला परत मिळणार आहे. ओके, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटचं आता बर्डन कमी झालं. ह्याच्या उलट इन्शुरन्स कंपनीचा काय फायदा आहे, अचानक खूप काही नुकसान झालं तर इन्शुरन्स कंपनीची लायबिलिटी आता 110% पर्यंतच मर्यादित आहे. ओके, तर तशी विन विन सिच्युएशन आहे. आता बीडच्या या स्कीम मध्ये सुद्धा बरेचसे फ्लॉज आहेत, पण एवढ्या डीप मध्ये आपल्याला जायची गरज नाही. आपल्याला 5 क्वेश्चन्स विचारणार आहेत. बीड फॉर्म्युला कुठल्या स्टेटची संदर्भात आहे असा विचारला आणि चुकला तर नमस्कार. ओके, किंवा 80-110 वगैरे असा प्रश्न येईल. तर खूप काही डीप मध्ये नाही, फक्त ती कॉन्सेप्ट तुम्हाला लक्षात राहावी म्हणून मी सांगितलं. तर स्टेट मध्ये काय बेनिफिट्स, स्टेटला फंडिंग मिळेल जिथं नुकसान होणार नाही तिथं, आणि त्यामुळं स्कीमला फायनान्स करायचं जे बर्डन आहे ते कमी होईल. ओके, कारण मागच्या वर्षी न वापरलेला फंड त्यांच्याकडे असेल. सो इथं हाच प्रॉब्लेम आहे, स्टेट गव्हर्नमेंट कडून बऱ्याचदा फंड रिलीज केला जात नव्हता, सेंट्रल करून रिलीज केल्यानंतर सुद्धा. त्यामुळे इन्शुरन्स कंपनीकडे जर प्रीमियमच आला नाही तर इन्शुरन्स कंपनी तुम्हाला कॉम्पेन्सेशन कसं देईल. ओके, त्यामुळं बरेचदा लेट होत होतं. सो इथं आपण थांबूया, याच्यावरचे प्रश्न वगैरे ते उद्या घेऊ. उद्या आपण सगळा स्कीमचा सिलेबस जो आहे तो कम्प्लीट करूया. काही डाऊट आहे त्याच्यामध्ये?